हे आहेत नवी मुंबई येथील सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारे, समाजमन आणि समाजभान जपणारे युवा समाजसेवक देवनाथ म्हात्रे. आपण समाजाचे काही देणे लागतो, काहीतरी सामाजिक कार्य करावं या निस्वार्थ भावनेतून देवनाथ म्हात्रे हे मागील 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करतायत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी मोठा लढा देतायत. आज देवनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून देवनाथ म्हात्रे यांच्या नवीन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते देवनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालय म्हणजे जनतेशी जोडलेली एक महत्त्वाची साखळी आणि म्हणूनच आजच्या या खास दिनी देवनाथ म्हात्रे यांनी जनसंपर्क अधिक मजबूत करण्याचा संकल्प घेत आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार असा दृढ विश्वास व्यक्त केला. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर संदीप नाईक यांनी देवनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ओरल केअर क्लिनिकच्या सहकार्याने आयोजित मोफत दंत तपासणी शिबिराला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी दंत तपासणी शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहावयाला मिळाला. या प्रसंगी संदीप नाईक यांनी देवनाथ म्हात्रे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी देवनाथ म्हात्रे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं. यावेळी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका मीरा पाटील, समाजसेवक ॲडव्होकेट निरंत पाटील, अशोक म्हात्रे, गणपत बुवा भोपी, डॉक्टर कैलाश गायकवाड, अमृत पाटील, चंद्रकांत भोपी, जयंत म्हात्रे, अक्षय पाटील, समाजसेविका रुचिता करपे यांच्यासह नेरुळ गावातील ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, प्रभागातील नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सर्वांनी देवनाथ म्हात्रे यांचं अभिष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारे देवनाथ म्हात्रे यांच्याकडे सर्वसामान्य जनतेचा आधार म्हणून पाहिलं जातं. देवनाथ म्हात्रे यांचाच वाढदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता या परिसरातील त्याचे सहकारी, त्याचे आप्तेष्ट मित्र आणि सर्व कार्यकर्ते या आजच्या दिवशी उपस्थित आहेत. आजच्या दिवशी त्याचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील आज संपन्न झालेलं आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन व्हावं त्याकरता आरोग्य शिबिर देखील आज आयोजित करण्यात आलेलं आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं देवनाथला त्याच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. नेहमीच समाजातील तळागाळातल्या लोकांशी जोडलेला, ग्रामस्थ असतील, या शहरामधील विविध धर्मांच्या, विविध जातीच्या लोकांशी आपलं असं वेगळं नातं निर्माण केलेला देवनाथ हा नेहमी सर्व क्षेत्रामध्ये नेहमी सक्रिय असतो. खेळ असो, सामाजिक कार्य असो, एखादी सामाजिक चळवळ असो, अशा सर्व कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये आपले स्वतःचं असं वेगळं स्थान देवनाथच्या माध्यमातून निर्माण केलेलं आपण सातत्यानं बघतोय. मी देखील माझ्या सर्व सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये नेहमीच माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये एक आपला सहकारी म्हणून देवनाथची नेहमी उपस्थिती ही मला माझ्या संपूर्ण या सामाजिक आणि राजकीय कालखंडात लाभलेली आहे. आणि आपल्या माध्यमातून एक चांगल्या विचारांचं जेव्हा उदात्तीकरण होतं, चांगले विचार तळागाळापर्यंत पोहोचतात, तेव्हा सामाजिक कार्याला गती ही नेहमी भेटत असते. त्यामुळे आपली असलेली ओळख, आपला असलेला अनुभव हा समाज कार्यामध्ये त्या ठिकाणी व्यथित करणं हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. आणि अशाच प्रकारे एक विधायक काम देवनाथच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना आपण बघत असतो. मी देवनाथच्या चांगल्या आयुष्याकरता, दीर्घ आयुष्याकरता आणि एक त्याला त्याच्या हातून चांगलं सामाजिक कार्य घडण्याकरता मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आज आमचे मित्र, सहकारी देवनाथ काशीकृष्ण म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. नक्कीच एक जनसामान्यात राहणारे व्यक्तिमत्व, नेरुळ गावात कुठलंही कार्य असून दे त्या सर्व कार्यात अग्रेसर असणारे, तसेच नेरुळ गावातील प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी असणारा आमचा देवा आज त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं मोठ्या दिमागात उद्घाटन झालं. त्याबद्दल तसेच देवाचाच वाढदिवस, त्यानिमित्त मी त्याला माझ्या वतीने
तर समस्त नेहरू ग्रामस्थांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. आज येथे नेरूळ विभागातील धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून देवनाथ कडे पाहिले जातं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल मी देवाचं कौतुक करेन. आणि आम्ही पाहतो म्हणजे त्याला पण लहानपणापासून खूप वर्षापासून आम्ही पाहतो एक खूप धडाडीचा कार्यकर्ता. कुठे पण काही अडीअडचणी असेल तर स्वतःहून पुढे येऊन नेहमीच मदतीला सर्वांना जे असणारा कार्यकर्ता. आणि याच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते. देवा तू असंच कार्य करत राहा. नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच आमचं नेहमीच तुला पाठिंबा असेल. या प्रसंगी देवनाथ म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचं धन्यवाद की त्यांच्या माध्यमातून जनसेवेची मला जी ओढ लागलेली आहे ती त्यांच्या माध्यमातून झाली. काशीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भरपूर गरीब गरजू लोकांना सहायता निधी आम्ही करत असतो. पूरग्रस्त भागात, झोपडपट्टी विभागात अनेक समस्यांच्या सोबत जाताना आम्ही काम करत असतो. स्वर्गवासी गोपीनाथ ठाकूर साहेब यांच्या तालमीत शिकलेला देवनाथ म्हात्रे आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवी प्रश्न जाणून घेण्यात आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या तालमीत हा घडलेला देवनाथ म्हात्रे सातत्याने 2000 सालापासून समाज सेवेमध्ये आम्ही काम करत आहोत. अनेक समस्यांना तोंड देण्याचे काम आहेत. प्रगती मित्र मंडळ असतील, शंकर प्रसाद एक भजन मंडळ असेल, एकविरा कला क्रीडा मंडळ असतील, प्रगती महिला बचत गट असेल आणि मी नेरुळकर बँक पथक असेल, देवा ग्रुप असेल आणि असंख्य विभागातील जे माझ्यावरती प्रेम करणारे, भरोसा ठेवणारे आणि संकट समयी जे मला धावून देणारे लोक जे आहेत आणि सन्माननीय नगरसेवक गिरीश म्हात्रे असतील, जयंत असतील आणि भूमिपुत्रची टीम ज्यांनी लहानपणापासून माझ्या सोबत राहून जे खांद्याला खांद करून काम केलेले आहेत आणि तोच हा फळ आहे. आणि समाजाचे काम करताना कुठल्याही जाती धर्म न बघता फक्त समाजसेवेचा वसा हा लाभणारा आज माझा वाढदिवस आणि इथूनच लोकसेवेचा आणि जनसंपर्क कार्यालयाचा उजळण झालेला आहे. संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून भरपूर युवकांना असतील, महिलांना असतील, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ते काम करतो. संजीव नाईक साहेब असतील, सागर नाईक साहेब असतील, वैभव नाईक साहेब असतील, JD साहेब असतील आणि सुरेश पाटील साहेब आहेत भरपूर. आणि त्यांच्या जे आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजसेवेची कामं करतो. प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आणि आजपासूनच जो आम्ही संकल्प केलेला आहे आणि नागरिकांसाठी हा खुळा असेल त्याने आम्ही संकल्प करतो.